संवाद हीच भाषेची खरी ओळख. पत्रकार भवनातील व्याख्यानात प्राध्यापिका डॉक्टर योगिता पाटील यांचं प्रतिपादन. भरतनाट्यम, खानदेशी नृत्य, अहिराणी गीते, कविता, मराठी भावगीतांनी गाजवला महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस. देशात लोकशाही वाचविण्यासाठी मतदारांनी आवाज उठविणं गरजेचं, SU तायडे यांचं प्रतिपादन. धुळे शहरात सेक्युलर परिषदेचा प्रयोग यशस्वी. शहरासाठी 16 राजकीय पक्ष, 30 सामाजिक संघटना एकत्र. कोणतीही भाषा ही श्रेष्ठ कनिष्ठ नसते. सर्वच भाषा आपापल्या पातळीवर चांगल्याच असतात. भाषेला प्रमाणसह कोणतीही मोजमापे लावणे अयोग्य आहे. जी कळते, जी समजते, जी जाणवते, जी शिकवते, कृतिशील बनवते व बोलण्याला प्रवृत्त करते ती भाषा असते. याच अंगाने विचार केल्यास संवाद हीच भाषेची खरी ओळख आहे, असं प्रतिपादन झेडबी पाटील महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभाग प्रमुख, लेखिका, वक्त्या प्राध्यापिका डॉक्टर योगिता आशुतोष पाटील यांनी केलं. त्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपप्राचार्य विलास चव्हाण हे होते. तर वक्ते म्हणून नॅक कमिटीने बेस्ट रिसर्च स्कॉलर म्हणून गौरविले प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपाप्पा साळवे, महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विवा शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करून झाली. आपल्या अभ्यासपूर्ण व खास शैलीत संत व महापुरुष तसेच महनीय व्यक्तींच्या विचारांचे दाखले आणि विविध उदाहरणे देत प्राध्यापिका डॉक्टर योगिता आशुतोष पाटील यांनी मराठी भाषेचं जीवनातील महत्त्व याविषयी अत्यंत साध्या सोप्या स्वरूपात मांडणी केली. प्राध्यापिका पाटील म्हणाल्या की भाषा ही मानवाला संवादी बनविते. भाषा विचार करायला, बोलायला शिकविते. म्हणून संवाद हीच भाषेची खरी ओळख आहे. आजच्या आभासी युगात दृश्य प्रतिमा मानवी जीवनावर जणू आक्रमणच करतायत. ही आक्रमणे माणसाला विचार करायला वेळच देत नाहीत. किंबहुना विचारांना प्रतिबंध होतो की काय हे देखील जाणवू देत नाही. या उलट शब्दप्रतिमा विचार करायला लावतात, विचार प्रक्रियेला चालना देतात. या शब्दप्रतिमांनीच भाषेचं महत्त्व टिकून आहे. म्हणूनच समाजात राहताना, कुटुंबात वावरताना आपण कायम संवादी राहिलं पाहिजे. यासाठी आपल्याला भाषा जोडून ठेवत राहील. कारण भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल. या दृष्टीने आपण आपल्या मराठी भाषेसह बोलीभाषा जपल्या पाहिजेत, असं आवाहन डॉक्टर योगिता पाटील यांनी केलं. आहे ना, काहीतरी अधिष्ठान असणार आहे ना. म्हणजे अधिष्ठान कोणतं आहे तर माणसाच्या भाषेमध्ये संवादाचं अधिष्ठान. हे हृदयाची ते हृदय करता करता माणसांची मनं जोडता माणसं जोडली जातात. एकटा निघालेला माणूस अख्खा कारभार घेऊन पुढे चालतो. ही किमया फक्त शब्दांची आहे, संवादांची, मला वाटतं भाषेची. मग भाषा कोणती भाषा? मग आज मराठी दिन आहे म्हणून मराठीच भाषा, तर मला असं वाटतं की प्रत्येक भाषा जपली पाहिजे. तिच्या जागेवर ती ग्रेट आहे. कोणतीच भाषा प्रमाण नसते, अप्रमाण नसते, शुद्ध नसते, अशुद्ध नसते. मी पाणी म्हटलं तर तुम्ही टाकले आणून देणार, पाणी म्हटल्यावरच पाणी देणार असं पण नाही ना. मी काय म्हणते ते तुम्हाला कळलं, झालं की आपलं संप्रेषण झालं, कम्युनिकेशन झालं. ही भाषेची म्हण. पण भाषा कोणती हवी? तर मी जर इथे उपस्थितांना 4 प्रश्न विचारले, सगळे श्रेष्ठ शिकलेली ग्रॅज्युएट लोक आहेत, विचारवंत आहेत. ಎತ್ತಿನ ಪೇರೆಯರ ಒಂದು ಕನ್ನಡ ಕ್ಲಾಸ್ ಪಡಿಕರಾವು ಪೇಣ್ಣ ಉಂಗಲ್ ಪೇಣ್ಣ मराठी मगाशी मॅडमला बऱ्या होत्या, शुद्ध मराठीतून बोलत होत्या. हे काय चाललंय? तुम्ही हसताय. पण ही तमिळ भाषेतली 4 वाक्य जी आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव काय, तुम्ही कोणाबरोबर आलाय, तुम्ही काय शिकलाय, हे मी मराठीतून विचारल्यावर सहजपणे मला उत्तर देईल. मग मला इथे सांगावंसं वाटतं की माझ्या आणि समोरच्या व्यक्तीमध्ये संवाद तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आमची भाषा एक असेल. मानवी जीवनात जसं भाषेला, बोलीभाषेला महत्त्व आहे तसंच महत्त्व कलेला देखील आहे. कलेचा भाषेशी प्रामुख्याने संबंध असतो. कलेला श्रोते व रसिकांसमोर नेण्यात भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भाषा ही कलेला अधिक समृद्ध बनवित असते, असं मत
नॅक कमिटीने बेस्ट रिसर्च स्कॉलर म्हणून गौरविलेले पद्मभूषण पंडित उदित नारायण यांचे पट्टशिष्य प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात यांनी व्यक्त केलं. आपल्या भाषणातून थोरात यांनी विविध घटनांचे व इतिहासातील दाखले देऊन विषयाची समर्पक मांडणी केली. समाजात असलेले पत्रकारितेचे स्थान व पत्रकारांच्या भूमिका यावर देखील थोरात यांनी भाष्य करून विविध मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. कुसुमाग्रज असं सारं वलय बघत 1930 नंतर जीवनवादी साहित्य महत्वाचं की कलावाद महत्वाचा, या साऱ्या प्रवाहात आम्ही सारे कलावंतांनी म्हणजे खास करून समकालीन जीवनाचा वेध असलेली जी माणसं की जीवनवादी कला असावी यासाठी मनमोहन आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा दर्जा स्वीकारत आम्ही जे मराठीपण आणि मराठीचा संवर्धनाचा जो विषय सामाजिक आशयाच्या सोबत आम्ही स्वीकारला, त्यामागचा जो वाटा आहे तो मराठी साहित्याचा. भावना आणि विचार आपण ज्यावेळी प्रकट करतो ते जे माध्यम आहे त्याला भाषा असं म्हटलं गेलं. वर्ण, अक्षर आणि संवाद ही भाषेची घटक स्वीकारत जेव्हा आपण नागराज मंजुळे यांच्याकडे पाहतो तेव्हा नागराज मंजुळे म्हणतात की पुणेरी मराठी म्हणजे शुद्ध मराठी का, तर नव्हे. विचारांचं संप्रेषण हे योग्य अचूक आपण जेव्हा सादर करतो, आपल्या अभिव्यक्तीचा आविष्कार जेव्हा अचूकपणे निर्माण करतो, ती खरी भाषा, ती खरी भाषेची उंची. बोली भाषांचं मानवी जीवनात फार महत्त्वाचं स्थान असतं, कारण बोली भाषा माणसाला खऱ्या अर्थानं जगणं शिकवतात, असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त उपप्राचार्य विलास चव्हाण यांनी व्यक्त केलं. विलास चव्हाण पुढे म्हणाले की आपल्या मायबोलीतून जेव्हा आपण इतरांशी समाजाशी संवाद साधतो तेव्हा माणूस म्हणून सर्वच बाबींचं आदानप्रदान होत असतं. यात भाषा ही दुवा म्हणून काम करीत असते. मायबोली जेव्हा मातृभाषा बनते तेव्हा समाज संस्कारित होतो. त्यामुळे बोली भाषेला असभ्य, गावंढळ, रांगडी म्हणून हिणविणं अयोग्य आहे. बोली भाषेतूनच मानवी जीवनमान प्रतिबिंबित होत असतं. माणसाचं माणूसपण बोली भाषा अधोरेखित करते. म्हणूनच जी भाषा जगणं शिकविते, संवाद शिकविते, ती प्रत्येक भाषा श्रेष्ठच असते, असंही चव्हाण यांनी नमूद केलं. सचिनने एकूणच वातावरण अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे जरा आम्ही पहिल्यांदाच या अशा पत्रकार भवनामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे, त्यामुळे थोडं एकूणच प्रेशर पण त्याच्या या निमित्तानं आलेलं आहे. जसं योगिता प्रॅक्टिस मॅडम म्हटल्या की पत्रकारांच्या एकूणच संदर्भामध्ये आदरयुक्त असा जो दबाव जो असतो तो आवश्यक असतो. समाजाला एकूणच तुम्हाला शिस्तशीर म्हणण्यावर वागण्यासाठी प्रवृत्त करायचं असेल, पत्रकारांची भूमिका जी आहे ती अति महत्वाची म्हणून या निमित्तानं समजली जाते. आज हा मराठी भाषा संवर्धनाचा दिवस जो आहे तो एकूणच मातृभाषा या अनुषंगाने देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आज हा दिवस जो काही साजरा केला जातो ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाड कुसुमाग्रज यांच्या स्मरणाच्या निमित्तानं तो केला जातो. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी ज्या लेखकांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि एकूणच आयुष्याचं योगदान दिलं, यत्न आयुष्याचा केलेला आहे, त्यामध्ये शिरवाडकर आणि त्यांची एकूणच मराठी साहित्यातली सेवा ही अतिशय मोलाची आहे. असा नटसम्राट सारखं नाटक असेल किंवा विशाखासारखा काव्यसंग्रह आहे शिरवाडकरांचा, एकूणच ज्याला आपण मराठी भाषेतला एक मैलाचा दगड ज्याला म्हणूया, तो मैलाचा दगड शिरवाडकरांनी निर्माण केलेला आहे. आणि विशेष आपल्याला अभिमान आहे की नाशिक सारख्या एका शहरामध्ये त्यांचं वास्तव्य असल्याने आमच्या खानदेशाला ती अतिशय जवळची भूमिका ही या निमित्तानं वाटलेली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल यांनी केले, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांनी आभार मानले. याप्रसंगी एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय दीक्षित, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाने, नूरखान पठाण, पुरुषोत्तम गरुड, विद्यमान कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराळे, प्राध्यापक मोहन मोरे, पुरुषोत्तम पाटील, आकाश सोनवणे, आवेश पठाण, पंकज पाटील, दीपक शिंदे, राकेश गाळणकर, अजिंक्य देवरे, वाल्मिक पाटील, जमील शाह, कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ
यांच्यासह पत्रकार बांधव तसेच श्रोते उपस्थित होते। महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, जिल्हा प्रशासन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस भरतनाट्यम, खानदेशी नृत्य, आपली मायबोली, अहिराणी गीत, आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांनी गाजविला। या कार्यक्रमांना धुळेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, तहसीलदार पंकज पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बालन सर व सहकारी यांनी भरतनाट्यम नृत्य, जितू नगराळे, मुकेश तायडे, राहुल मंगळे, विक्की माळीज, दीपक साळुंके, आकाश वाघ, मयूर गुळवे, राज वाघ यांचा खानदेशी नृत्य आविष्कार, SVKM स्कूल धुळेच्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र संस्कृती नृत्य, महादेव बंबम भोले आदिवासी ठक्कर नृत्य, वासुदेव नृत्य, खानदेशी किंग ग्रुप बजरंग बँड, शिरपूरचे आबा चौधरी, धीरज चौधरी यांचे आपली मायबोली, खानदेशी अहिराणी गीते, तसेच युवा मनाचे स्पंदन टिपणारा कविता व गीतांनी मनामनात संवाद साधणारा डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीप खरे व सहकारी यांचा आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातील जरा चुकीचे जरा बरोबर, आयुष्यावर बोलू काही, अग्गोबाई डग्गोबाई, लागली कळ, मी हजार स्वप्नांचे, नसतेस घरी तू जेव्हा, दमलेल्या बाबांची कहाणी आदी गीतांनी मैफलीत चांगलाच रंग भरला। डोंगराच्या माथ्यावर दूर दूर डोंगराच्या माथ्यावर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। देशात लोकशाही वाचविण्यासाठी मतदारांनी आवाज उठविणं गरजेचं, SV तायडे यांनी पत्रपरिषदेत मांडली भूमिका। निवडणुकांमधील EVMचा वापर लोकशाहीला मारक आहे। देशात लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी आवाज उठविणं गरजेचं आहे। EVMवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी भूमिका संविधान विश्लेषक अनंत भवरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, कामगार नेते SU तायडे यांनी मंगळवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली। लॉर्ड बुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट जालना आयोजित लोकशाही संविधान बचाव राष्ट्रीय अभियान अंतर्गत EVM आणि VVPAT हटाव, बॅलेट पेपर लाव राज्यव्यापी रॅलीचं मंगळवारी धुळे शहरात आगमन झालं। धुळ्यातील संविधान बांधिलकी महोत्सव नागरी संयोजन समिती आणि EVM विरोधी कृती समिती धुळे या नागरिकांच्या वतीनं रॅलीचं स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आलं। बाबासाहेबांना अभिवादन करून शहरातील विविध भागात EVM विरोधी प्रचार प्रसार करण्यात आला। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रबोधनात EVM हटाव देश बचाव असा नारा देऊन संवाद चर्चा करण्यात येत आहे। या महाअभियानाची माहिती देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी 4 वाजता साक्री रोडवरील पत्रकार भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन अनंत भवरे, छत्रपती संभाजीनगर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, कॉम्रेड SU तायडे, कॉम्रेड LR राव, हरिश्चंद्र लोंढे आणि सहकारी EVM विरोधी कृती समिती धुळे आणि धुळे महानगर संविधान बांधिलकी महोत्सव नागरी संयोजन समिती यांनी केलं आहे। सर्व एकत्र काम करतो आहोत। या आधी आम्ही EVMच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिलं। त्यावेळेला सार्थककर्त्यांची थोडी दहशत आहे ते आम्हाला तिथे दिसलं। ते म्हणजे स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले। मग आम्ही सांगितलं की आमच्या मताची तुम्ही गॅरंटी म्हणजे पडताळणी द्या। त्यावेळेला निवेदन द्या।
म्हणजे हे संपूर्णपणे जे कारस्थान आहे त्या देशाच्या सार्वभौम सत्तेवरती जी बसलेली मंडळी आहे. उदाहरण तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरामध्ये 28 फेब्रुवारी रोजी सेक्युलर परिषदेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. धुळ्यात जातीवादी लोकांच्या विरोधात सर्वांना एकत्र आणण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. सेक्युलर परिषदेमध्ये 16 धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष, 30 सामाजिक संघटना, विचारवंत, बुद्धिजीवी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहभाग घेतला, अशी माहिती सेक्युलर परिषदेचे समन्वयक रणजित राजे भोसले यांनी दिली. सेक्युलर परिषदेची सुरुवात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सेक्युलर परिषदेचा मुख्य उद्देश जातीवादी कट्टरपंथी लोकांना रोखणे, शहरामध्ये अमन, एकता, शांती निर्माण करणं, सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून एकात्मता वाढविणं, सोशल मीडियावरील दुष्प्रचाराला उत्तर देणं हाच मुख्य उद्देश होता. भविष्यात होणाऱ्या निवडणुका, राजकीय उलथापालथी यामुळे धर्मांध जातीवादी लोक समाजातील वातावरण बिघडवण्याचं काम करू शकतात. काही कट्टरपंथीय विविध जाती धर्मातील लोकांच्या मनामध्ये द्वेष, मत्सर निर्माण करू शकतात. शहरातील किंवा जिल्ह्यातील वातावरण कसं खराब होईल याचा देखील प्रयत्न काही राजकीय मंडळी करू शकतात. सोशल मीडियाद्वारे समाजामध्ये तणाव निर्माण केला जाऊ शकतो. गंगा जमुना तहसील संपविण्याचं काम काही लोक करीत आहेत. धुळे शहर हे सर्व जाती धर्मांनी बनलेलं आहे. धुळे शहरामध्ये विविध जाती धर्माचे, पंथाचे, विचारांचे लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहतात. विविध जाती धर्मातील सण उत्सव एकमेकांसोबत आनंदाने साजरे करतात. एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. हे आपल्या भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. हेच उद्दिष्ट ठेवून सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शहराचा विकास केला पाहिजे. माझ्या शहराची जमीन व माझ्या शहराची हवा हेच माझं जीवन आहे. मी जगणार येथेच आणि मरणार येथेच हाच हेतू मनात ठेवून आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. या हेतूने धुळे शहरामध्ये सेक्युलर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उभाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, संविधान बचाव समिती, जमियत ए हिंद, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, वंचित बहुजन आघाडी, मराठा सेवा संघ, बामसेफ, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, हरिजन सेवक संघ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती, शेतकरी कामगार पक्ष, जमाते इस्लामी, राष्ट्रीय जनता दल, जनसेवा मंच, भीम आर्मी, महाराष्ट्र एकलव्य आदिवासी संघटना, मल्हार महासंघ, शाहू महाराज संघर्ष समिती, संभाजी ब्रिगेड, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, समाज समता संघ, लोकसेवा ग्रुप, सर्वधर्म संघ, भीम बुद्ध सिल्वर समिती, कॉरिडॉर विकास समिती, छात्र भारती, निसर्ग मित्र समिती, मराठी पत्रकार परिषद, युवा दक्ष पत्रकार संघ, साहित्यिक परिषद, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, मुस्लिम ओबीसी संघटना, शिक्षक सभा, ओबीसी आरक्षण बचाव समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अन्सारी सभा, राज्य कर्मचारी संघटना, परिवर्तन फाउंडेशन, भीमशक्ती संघटना, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फोरम, दक्ष नागरिक संघ इत्यादी संघटनांनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदविला. या परिषदेमध्ये मोहम्मद समी, ब्रह्मकुमारी रीटा दिदी, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सरफराज अन्सारी, हितेश पवार, गुड्डू काकर, खलील अन्सारी, रमेश श्रीखंडे, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, साबीर शेख, श्याम सनेर, किरण जोंधळे, राज चव्हाण, योगेश जगताप, भैया पारेराव, ॲडव्होकेट संतोष जाधव, राहुल वाघ, विशाल साळवे, जमील मंसुरी, ॲडव्होकेट इम्रान शेख, अविनाश पाटील, हेमंत मदाने, हरिश्चंद्र लोंढे, पोपटराव चौधरी, ॲडव्होकेट एल.आर. राव, ॲडव्होकेट जुबेर शेख, मधुकर शिरसाट, हेमंत भडक, सवाल अन्सारी, अताउर रहमान, सत्तार शहा, इस्माईल पठाण, भानुदास बगदे, विनोद जगताप, नाना कदम, अर्जुन पाटील, डॉक्टर संजय पाटील, आप्पासाहेब तायडे, आनंद लोंढे, सुनील लोंढे, बाबा हतेकर, योगेश इशी, हिरालाल सापे, आनंद सैंदाने, मोहम्मद जईद, दीपक सोनवणे, संजय चव्हाण, अशोक धुळकर, अण्णा सूर्यवंशी, नितीन गायकवाड, अनिल दामोदर, नाजनीन शेख, सिद्धांत बागुल, इशाक शेख, डॉक्टर पापालाल पवार, बीटी देवरे, देवीदास जगताप, सुरेश बैसाने, राकेश अहिरे, ईश्वर चौधरी, सचिन सोनवणे, सरफराज अन्सारी, शंकर खरात, जाकीर शाह, गोपाल माने, गोपी लांडगे, अशफाक वकील, राजू पठाण, डॉक्टर अनवर हुसेन, इजाज काजी, अस्फाक शेख, श्रावण खैरनार, प्रेमकुमार अहिरे, विजय महाले, जितेंद्र खैरनार, रियाउद्दीन काझी, मधुकर शिरसाट, दिनेश चव्हाण, रवींद्र खैरनार, एसी चौधरी, सुनंदा भांबरे, मोहम्मद तांबोळी, राजेंद्र पवार, दिलीप मोहिते, यशोदा तायडे, राजेंद्र खैरनार, अयूब खाटीक, भैयासाहेब पाटील, रमेश पवार, अनिल देवपूरकर,
रवी नगराळे, दिलीप देवरे, नवल ठाकरे, नानासाहेब देवरे, BU वाघ, रवींद्र खैरनार, हर्ष मोरे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेऊन आपले विचार मांडले. सेक्युलर परिषदेचं प्रास्ताविक रणजित राजे भोसले यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सत्तार शाह यांनी केलं. राष्ट्रगीताने परिषदेची सांगता करण्यात आली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.